हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. आता झुम्मकरा विचारत आहे रामराय आदरणीय गरीबदास साहेबजींना, तो सरदार, की हे भगवान, हे ज्ञान तर आजपर्यंत आम्हाला कोणी सांगितले नाही. तेव्हा त्यांनी सांगितले होते की करोड़ों मध्ये कोई नहीं रे झुमकरा, अरबों में कोई ग्रक सुनो रे झुमकरा, यो तत्व भेद कोई ना कहे रे झुमकरा, ये पैसे ऊपर ना सुनो रे झुमकरा. हे पैशाच्या मागे लागले आहेत. जे ब्राह्मण नकली गुरु बनून फिरतात त्यांना पैसे पाहिजेत, तत्वज्ञान त्यांच्याकडे तर नाहीये. हे अधिकारीच नाहीयेत गुरुपदाचे आणि हे गुरु बनून फिरत आहेत सगळे. आणि करोडोंमध्ये कोणी मिळत नाही रे झुमकरा, अरबोंमध्ये कोणी एखादा परिपूर्ण मिळतो. आता पुण्यात्म्यांनो, जसे एका गावात 15,000 लोकसंख्या आहे तर खूप नाही, तरी त्यांच्यात 5,000 गुरु मिळतील. 5,000 हे तर थोडे थोडेच सांगत आहे मी. कसे गुरु मिळतील? जसे कोणी झाडफूक करणारे मिळतील, आणि जसे कोण्या मुलीच्या बहिणीच्या मुलाला त्रास झाला तर सासू सांगते त्याच्या कानामागे काळा टिका लाव, एक गुरु. मग दुसरी सांगेल की याला बाहेरची बाधा झाली आहे, त्याच्यावरून ₹1.25 ओवाळून टाक, बाहेर फेक. तिसरी येईल असं म्हणेल अंतर्गत काही बाधा आहे, गूळ गहू वगैरे उतरून टाक. आणि चौथी येईल आणि म्हणेल चौकातलं काहीतरी झालंय, हां काहीतरी ओवाळून टाक, नाहीतर कुठे घेऊन जातील डोकं टेकायला, तिथे कोणी सांगेल तिथे हे अर्पण करा. म्हणजे एकासाठी असे 5,000 गुरु मिळतील पूर्ण गावात. आता हिशोब लावा बघा किती विशाल जनसंख्या आहे भारतात या पूर्ण विश्वाची. सांगतात कोट्यावधीमध्ये मिळणार नाहीत हे सज्ञान सांगणारे, बाकी हे खोटे गुरु आहेत जे लाखो लोकांना भ्रमित करतात, ज्यांच्याजवळ हे तत्वज्ञान नाही. तर म्हणतात कोटों मध्ये कोई नहीं रे झुमकरा, अरबों में कोई गर्क सुनो रे झुमकरा. अरबांमध्ये त्या काळी अरबांमध्ये गर्क गरीबदासजी होते, आदरणीय गरीबदासजी होते, त्यांचे कोणी ऐकत नव्हते. अरबांमध्ये म्हणजे पूर्ण विश्वात एकच. तर अरबांमध्ये आज या दासावर कृपा आहे, या परमपिता परमेश्वर कबीर परमात्म्याची. या पृथ्वीवर या दासाच्या व्यतिरिक्त कोणी तत्वज्ञानाने परिचित नाही आहे, ज्यांच्याकडे हा गर्कचा अर्थ होतो सगळ्या बाजूने कंप्लीट. म्हणजे म्हणतात ना गर्क आहे म्हणजे कोणत्या वस्तूला ठोकून ठोकून भरलं असेल ना पोत्यात, म्हणतात भरपूर परिपूर्ण ठोकून भरले बाबा, खडी साखर भरली आहे असं म्हणतात तसं. तर म्हणजे ती गोष्ट म्हणतात ज्याच्याकडे कंप्लीट इन ऑल रिस्पेक्ट, जसा त्याला आदेश पण आहे आणि हे ज्ञान आहे, नाम देण्याचा आदेश आहे, अधिकार आहे. तर हे सगळ्या फॉर्मॅलिटीज ज्याच्याजवळ पूर्ण आहेत तो तर अरबांमध्ये एकच मिळेल. अरबों में कोई गर्क सुनो रे झुमकरा. हे ज्ञान ऐकून दासाकडून चोर असतील, 1-2 चोर जरी नाम द्यायला लागले तरी त्यांच्याकडून कोणता फायदा नाही होणार, कारण ते अधिकारी नाही आहेत. आता जसे पुण्यात्म्यांनो, जेव्हा राजा परीक्षिताला 7व्या दिवशी सापाने दंश करायचा होता आणि व्यासांनी श्रीमद सुधासागर म्हणजे श्रीमद भागवत सुधासागराचे लेखन कार्य केले होते, रायटर होता तो, त्याने पण हे म्हटले होते की मी अधिकारी नाहीये ही कथा ऐकवायला. आणि तेथे अजून पण जितके ऋषी महर्षी होते सगळ्यांनी हात झटकले की नाही, आम्ही कोणाच्या जीवाबरोबर खेळ नाही करू शकत. कारण काय होते की 7व्या दिवशी परिणाम दिसणार होता. तर सगळे मागे झाले. ते बुद्धिमान होते, ब्राह्मण होते की नाही, का कोणाच्या जीवासोबत धोका, आम्ही अधिकारी नाही की याची जीवन रक्षा करू शकू, म्हणजे त्याला ते फायदे देऊ शकतो जे ही कथा ऐकवण्याने होऊ शकतो, पाठाने. तर सुखदेवजींना बोलावले होते स्वर्गातून त्या पांडवांच्या प्रार्थनेने. पांडवांनी आपले पुण्य दिले, कारण तिथे तर नाणी पुण्याचीच चालतात स्वर्गलोकात.
त्यांच्या येण्याचा व जाण्याचा विमानाचा खर्च त्या पुण्यांचा तिथून प्राप्त झाला होता. त्याला पांडवांकडून तर इथे येऊन सुखदेवने 7 दिवस कथा ऐकवली होती. त्यावेळी कुठे गेले होते हे ब्राह्मण? आता ठिकठिकाणी कथा ऐकवत फिरतात. कुठे गेले होते हे संत, जे आत जिथे बघू तिथे संत आणि दुनियेची दिशाभूल करून बसलेत? तर ते बुद्धिमान होते, समजदार होते, म्हणून त्यांनी ही रिस्क घेतली नाही. आणि जितका फायदा त्या कथेने होणार होता तो पण सुखदेवांच्या मुखकमलातून उच्चारित झाल्याने झाला. कारण ज्याकडे कोणती शब्दशक्ती असते त्याच्याकडूनच दिल्या गेलेल्या वचनांनी काही लाभ होऊ शकतो. आता जसे एक कोणते काम चालू होते, रस्त्याचे रस्ता बनवत होते, तर तिथे एक सामान्य व्यक्ती जाऊन म्हणतो की तुम्ही असे करा. ते नव्हते करत आणि अधिकाऱ्याकडे त्यांनी प्रार्थना केली आणि अधिकाऱ्याने येऊन सांगितले तुम्ही असे करा. तर त्या अधिकाऱ्याने सांगितल्यावर लगेच वर्कर्सनी तसे केले, कारण अधिकाऱ्याच्या बोलण्यात शक्ती होती आणि यांच्या वचनात शक्ती नाही. तर असेच परमात्म्याशी जे कनेक्टेड आहेत, सरकारचा तो व्यक्ती झाला म्हणजे त्याचा जो नोकर आहे त्याच्याकडूनच पुढे काम होऊ शकते. सामान्य व्यक्तीच्या सांगण्याने तर ते काम होऊ शकत नाही, इतके समजून जा. तर अशा प्रकारे आपण आता जी कथा करत फिरतो, गरीबदास साहेबजींनी सांगितले होते पैसे ऊपर नाचणारा झुमकरा. यांना कथेशी काही देणं घेणं नाही, पैसे पाहिजेत यांना. एका वेळेस एका गावात एक मणिराम नावाचा ब्राह्मण कथा सांगत होता आणि पैशाच्या हव्यासाने 7 दिवसांची सोडून त्याने 30 दिवसांची ठेवली. 30 दिवस कथा सांगेन भागवताची. रोज 1-1, 2-2 तास असे चालू केले. त्याने विचार केला रोजचे 2-4 रुपये आले तरी 100-125 रुपये मला महिन्याला मिळतील. आता काय झालं, 30व्या दिवशी ज्या दिवशी त्याच्या कथेचं उद्यापन होणार होतं त्याने प्रसादाची दवंडी पेटवली. त्या दिवशी त्याच गावातील काही व्यक्ती खोडकर टाईपच्या की आज कथेचा प्रसाद होईल आणि या ब्राह्मणाला खूप पैसे मिळतील, त्यांनी काय केले की त्याच दिवशी एक डान्सर बोलावली दिल्लीहून. चंपाकली नाव होतं तिचं. त्या डान्सरचा त्याच दिवशी प्रोग्राम ठेवला ज्या दिवशी उद्यापन होणार होतं सकाळी सकाळी. आता सगळा गाव तिथे जमा झाला. पंडितजींना तर 30 दिवसात 30 रुपये मिळाले आणि त्या चंपाकली पुढे 500 रुपये 2 तासात. आता तो पंडितजी 30 रुपये घेऊन निघाला, गेला निराश होऊन. कुठे पोहोचला? आदरणीय गरीबदास साहेबजी गाव छोडाणी, जिल्हा झज्जर, त्याच्या रस्त्यात लागत होतं. तर त्याने पाहिलं, त्याने ऐकलं होतं की इथे गरीबदास नावाचे कोणी संत राहतात. तसे गरीबदासजी शेतकरी होते. असे वेगळे काही अवडंबर करून गुरुपदावर नव्हते राहत. सिंपल धोतर कुडता जो इथला पेहराव होता, पोशाख होता, तेच घालून राहायचे. त्याने माहिती काढून तिथे पोहोचला. साहेबजींचे 5-7 भक्त बसले होते, आदरणीय गरीबदासजींचे शिष्य. आणि तो पंडित पण पोहोचला. नमस्कार केला, बसायला आसन दिलं, बसला आणि विचारलं, कारण वेशभूषा पंडितांची वेगळी असायची. गरीबदासजींनी म्हटलं, पंडितजी ठीक कुशाल आहात ना? पंडितजींचं डोकं ठणकत होतं. डोकं धरून म्हणू लागले, महाराज काय ठीक आहे, आग लागलेली आहे, हाहाकार माजलाय आणि दुनियेचा तर नाश होईल, हे होईल, ते होईल, अशी खूप दूषणं देत होता. तर शिष्य बसलेले होते ते म्हणू लागले गरीबदासजींना की महाराजजी, पंडितजींना काय त्रास आहे, सांगू पण शकत नाही आहेत हे. तेव्हा गरीबदासजींनी सांगितले, बाबा काय सांगू, काय अडचण आहे याच्यासमोर. फूटी ज्ञान विवेक की, अंधा है जगदीश, और भाई चंपाकली का 500 और मनीराम को 30. हे दुःख आहे याच्या मनात. आता काय आहे की त्याने कोणती कपोलकल्पित कथा केली होती, परंतु मणिरामला नव्हते सांगायचे, कारण ते तर अंतर्यामी होते गरीबदास साहेबजी.
त्याचे सांगितले खरे काय ते. मग तो मणिराम म्हणू लागला, महाराज तुम्हाला कसं माहीत झालं? तुम्हाला कसं माहीत पडलं माझ्या समस्येबद्दल? तो म्हणाला, बाबा भगवानाची दया असेल, होत असेल माझ्यावर, पण म्हणून माहीत पडलं असेल. परंतु तुला तुझ्या समस्येची माहिती नाही, मला तुझ्या समस्येची माहिती आहे. आता एक गोष्ट सांग, तू शिव्या देत आहेस त्यांना, गावातील त्या खोडकरांना, तुझा काय उद्देश होता तिथे? तू चंपाकलीला चुकीचं मानत आहेस, तुझा काय उद्देश होता? जर तुझा उद्देश पैशाचा नसता तर गोष्ट तिथेच संपली असती, तुला सांगायची गरजच नव्हती. तुझं कर्तव्य पूर्ण करून तू आला असतास, तुझं खाणं पिणं तर सुटलं. म्हणाला, गोष्ट खरी आहे. मग ज्ञान दिलं, समजावलं की का रे नरक गोळा करतोयस, उगाच चुकीचं काम करत आहेस, नालायका तुझे नशीब फुटले, तू आहेस अधिकारी कथा करण्याचा. जेव्हा गरीबदासजींनी म्हटलं की त्यावेळी तू कुठे मेला होतास, तुम्ही सगळे ब्राह्मण, जेव्हा राजा परीक्षिताला सर्पदंश व्हायचा होता, जितके महर्षी ज्यांना तुम्ही ज्ञानी मानत होता त्यांनी पण हात जोडले होते की आम्ही नाही याच्या आयुष्याची खेळ खेळू शकत, आम्ही कथेचे अधिकारी नाही आहोत, आम्ही का पापाचे धनी बनू. आता तुला ज्ञान नाही म्हणून तुम्ही हे विष खात आहात. त्याच दिवशी त्या ब्राह्मणाने पाय पकडले महापुरुषाचे आणि म्हणू लागला, भगवान आजपासून हा नरक जमा नाही करणार, कल्याण करा. तुला भगवानाने 2 वेळचे जेवण दिले आहे आणि दुसरी मजुरी कर, दुसरे काही साधन नसेल तर. त्या दिवसापासूनच त्याने याचा परित्याग केला आणि सोडून दिलं. तर ज्ञानाने माहीत होईल की हे विष आहे, हे नाही केले पाहिजे, हे शास्त्राच्या विरुद्ध आहे. साधना त्या दिवशी सोडून द्याल तुम्ही. आता प्रसंग चालू आहे की जे गीतेत वर्णित आहे ती तर शास्त्र अनुकूल साधना आहे. श्रीमद भगवत गीता अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 13 मध्ये हा गीता ज्ञानदाता ब्रह्म आहे, श्रीकृष्णाच्या शरीरात प्रवेश करून बोलत आहे आणि हे म्हणत आहे की ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरण माम अनुस्मरण य प्रयाती त्यजन देहम स याती परमाम गतिम. मज ब्रह्मचे, माम ब्रह्म, मज ब्रह्मचे केवळ एक ओम हेच अक्षर आहे, एकच आहे ओम अक्षर, नथिंग एल्स. ना हरे राम हरे कृष्ण, राधे राधे श्याम मिलादे, ओम नमः शिवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. हे असे वेडेवाकडे नाम आहेत ना, ते मोक्षाचे नाहीत. हे शास्त्रविधीला सोडून मनमाने मंत्र आहेत, जप आहेत. हे ज्योत निरंजन, ररंकार, ओंकार, सतनाम हे कोणते मंत्र नाही आहेत, हे कोणते मोक्षाचे मंत्र नाहीत. आणि हे सत्पुरुष, अकाल मूर्त, शब्दस्वरूपी राम आणि माहीत नाही अजून कोणकोणते मंत्र, जितकी तोंड तितके मंत्र दिलेत. नाही, सूक्ष्म वेदात म्हटलंय परमात्म्याने अजून मंत्र कोट्यांनी आहेत, त्याने मोक्ष नाही होणार. निराळी नावं आहेत तशी ती कोट्यावधींनी, त्याने मोक्ष नाही होणार. मोक्षाचा तर एकच मंत्र आहे. जसे ब्रह्मपर्यंतच्या साधनेचा ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरण माम अनुस्मरण य प्रयाती त्यजन देहम स याती परमाम गतिम. मज ब्रह्मचे केवळ एक ओम अक्षर आहे आणि जे या नामाचा जप शेवटच्या श्वासापर्यंत, म्हणजे मृत्यू मरेपर्यंत याचेच उच्चारण करत करत देह सोडतील, स याती परमाम गतिम, तो ओम नामाने मिळणाऱ्या परमगतीला प्राप्त होईल. ओमने मिळणारी परमगती कोणती आहे? ब्रह्मलोकाची प्राप्ती होईल. ब्रह्मच्या साधनेने, ओम नामाच्या जपाने ब्रह्मलोकाची प्राप्ती होईल. जे श्रीमद देवी भागवत 7व्या स्कंदात दुर्गादेवी स्वतः हिमालय राजाला सांगत आहे. गीता प्रेस गोरखपूरहून प्रकाशित, सचित्र मोठा टाईप, फक्त हिंदी, पृष्ठ 562-63 वर. त्यात काय सांगून ठेवलंय? पहिले तर ती स्वतःच्या साधनेविषयी सांगते की माझी साधना करायची असेल तर अशी कर, परंतु ही मोक्षदायक नाही. त्या ब्रह्मचे काय स्वरूप आहे ते सांगितले जाते. त्याचे एक ओम नाव आहे, त्याचे ओम नाम जप करा आणि इतर सगळ्या गोष्टी सोडून द्या. अजून कोणती पूजा नाही करायची आणि त्याला म्हणजे ब्रह्मला प्राप्त करण्याचे टार्गेट ठेवा, उद्देश ठेवा. शेवटच्या वेळेपर्यंत साधना करत करत तुम्ही त्या ब्रह्मला प्राप्त कराल. तो ब्रह्म कुठे राहतो? तो ब्रह्मलोकात राहतो.
गीता अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 16 म्हटलं आहे की ब्रह्मलोकापर्यंत हे सगळे पुनरावर्तीमध्ये आहेत. ब्रह्मलोकापर्यंत गेलेले प्राणी पण जन्म मृत्यूमध्ये येतात, त्यांचा पूर्ण मोक्ष नाही होत. म्हणून गीता ज्ञानदाता 7व्या अध्यायाच्या 18व्या श्लोकात म्हणतो की हे सगळे ज्ञानी आत्मा आहेत तर प्रामाणिक समर्पित आहेत परमात्म्यासाठी, आणि हे माझ्या अनुत्तम म्हणजे किती निकृष्ट अश्रेष्ठ साधनेमध्ये गतीमध्येच स्थित आहेत. म्हणजे माझ्यामुळे होणारी, ब्रह्ममुळे होणारी, ओम नामाने होणारी गतीच यांना प्राप्त होईल, ही तर अनुत्तम आहे. जन्म मृत्यू माझे पण राहतील, अर्जुन तुझे पण राहतील, हा स्वतः सांगतो गीता ज्ञानदाता ब्रह्म 4थ्या अध्यायाच्या 5 व 9 श्लोकात, 2ऱ्या अध्यायाच्या 12व्या श्लोकात व 10व्या अध्यायाच्या 2ऱ्या श्लोकात. हा स्वतः म्हणतो तुझे व माझे खूप जन्म झाले, तू नाही जाणत मी जाणतो. यासाठी म्हणत आहे 18व्या अध्यायाच्या 62व्या श्लोकात, हे अर्जुन तू सर्वस्व भावाने त्या परमेश्वराला शरण जा, त्याच्या कृपेने तुला परमशांती आणि सनातन परमधाम प्राप्त होईल. आणि 15व्या अध्यायातील 3ऱ्या 4थ्या श्लोकात सांगतो की त्यानंतर म्हणजे तत्वदर्शी संत भेटल्यावर त्या तत्वज्ञान रूपी शस्त्राने या अज्ञानाला कापून, म्हणजे हे समजून त्यानंतर परमेश्वराच्या त्या परमपदाचा शोध केला पाहिजे जिथे गेल्यावर साधक परत परतून कधी संसारात येत नाही, त्यांचा पूर्ण मोक्ष होतो. आता पुण्यात्म्यांनो, हा प्रसंग चालू आहे की ओम नाम सांगितले आहे 8व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकात गीता ज्ञानदात्याने, त्याच्या साधनेचे. आणि त्याने काय साध्य होईल? ब्रह्मप्राप्ती. आता 7व्या अध्यायाच्या 18व्यात तर त्याच्या साधनेला अनुत्तम म्हणजे गतीला अनुत्तम सांगितले होते की ओमने होणारी गती परमगती पण अनुत्तम, कारण ब्रह्मलोकात गेले, ब्रह्मलोकात गेल्यानंतर परत जन्म मृत्यू, म्हणून म्हटलं आहे ती पण व्यर्थ आहे, अनुत्तम आहे. आणि या अनुवादकर्त्यांनी लिहून ठेवलं ती अतिश्रेष्ठ आहे. यांनी डिक्शनरी बदलली. आता शब्दाचे काय अर्थ केले, जसे कुठे एका जागी इंग्लिशमध्ये बॅड लिहिले असेल तर बॅड, बॅड म्हणजे खराब, आणि बॅडचा अर्थ कोणी गुड लिहिला तर किती बुद्धिमान आहे तो समजला नाही ते सेंटेन्स काय सांगू इच्छिते ते समजू न शकल्यामुळे त्याने त्याचा अनर्थ केला. असेच गीतेच्या या तत्वज्ञानाला न समजल्यामुळे गीतेच्या अर्थाचा अनर्थ केला या लोकांनी. व्रज म्हणजे जाणे होते, येणे केले या लोकांनी. 18व्या अध्यायाच्या 66व्या श्लोकात हा सांगतो की गीता ज्ञानदाता की माझ्या स्तराच्या सगळ्या पूजा मला अर्पण करा, ओम नामाचा जप मला अर्पण करा, मग एकम शरणम व्रज, त्या सर्व शक्तिमान परमात्म्याला शरण जा, ज्याच्यासारखा दुसरा कोणी नाही, एकम अद्वितीय. यांनी इथे येणे लिहिले आहे. आता इथे प्रसंग चालू आहे की हे जे दुसरे अन्य नाम देतात ते हे हरे राम हरे कृष्ण श्री राधे, हे शास्त्रविधी सोडून मनमाने आचरण आहे त्यांचे, जे 16व्या अध्यायात गीतेच्या श्लोक नंबर 23-24च्या प्रमाणे व्यर्थ आहे. हेच गीता ज्ञानदाता सांगत आहे. याच कारणाने माझी साधना पण 7व्या अध्यायाच्या 18व्या श्लोकात की माझी गती पण अनुत्तम आहे. आणि म्हणून 7व्या अध्यायाच्या 19व्या श्लोकात म्हटले, बहुनाम जन्मनामंते ज्ञानवान माम प्रपद्यते. खूप खूप जन्मांनंतर कोणी ज्ञानी माझी भक्ती करतो, नाहीतर हे निम्न स्तराच्या जय गणेश देवा, माता थारी पार्वती यातच मग्न असतात. आणि वासुदेव सर्वमितीस महात्मा सुदुर्लभहा, हे सांगणारा की नाही तो सर्व शक्तिमान परमात्मा परमाक्षर ब्रह्म हाच सर्व काही आहे, त्याचीच पूजा केली पाहिजे, त्यानेच मोक्ष मिळेल, तोच पापनाशक आहे, तुमचे आयुष्यमान पण वाढवेल, तुमची संकटे विघ्नांचा पण नाश करेल. आणि तो परमात्मा चांगल्या आत्म्यांना येऊन भेटला आहे, त्यांना सत्साधनेने परिचित केले आहे. त्यांनी जी सत्साधना केली आहे ती आपल्या अमृतवाणीने पहिलेच साक्ष प्रमाणित करून ठेवली आहे. ते परमात्म्याचे साक्षीदार आहेत की खरोखरच तो परमात्मा अशी साधना सांगतो आणि तेच आज सद्ग्रंथ सांगत आहेत. हा तर ब्रह्मचा मंत्र 8व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकात ब्रह्मपर्यंतच्या साधनेचा मंत्र आहे ओम. मग 8व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकात अर्जुनाने विचारले, हे भगवान, तुम्ही 7व्या अध्यायाच्या 29व्या श्लोकात ज्या तत् ब्रह्मची माहिती सांगितली आहे की त्याची माहिती ज्याला असेल, सगळ्या अध्यात्माचे ज्ञान मिळाले,
सर्व कर्मांचे ज्ञान मिळाले तर तो प्राणी तो साधक फक्त जरा मरणातून सुटण्याचा प्रयत्न करतो. तर ते तद्ब्रह्म काय आहे आणि ते अध्यात्म काय आहे? 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात गीता ज्ञानदाताने म्हटले आहे की तो परमक्षर ब्रह्म आहे. आता 8व्या अध्यायाच्या 5 व 7 मध्ये तर सांगतो, माझी भक्ती कर, माझे ओम नाम आहे, मला प्राप्त होशील, पण युद्ध करायला लागेल, शांती नाही होऊ शकत, जन्म मृत्यू तुझे पण राहतील, माझे पण राहतील. 8व्या अध्यायाच्या 8, 9, 10 मध्ये लगेच म्हटले आहे की त्या परमक्षर ब्रह्मची साधना करायची आहे. तर त्या तत्वदर्शी संतांना विचार, मग त्यांची भक्ती करणारं त्याला प्राप्त होईल. आणि मग 15व्या अध्यायाच्या 1 ते 4 मध्ये म्हटले आहे की त्या परमेश्वराच्या त्या परमपदाचा शोध घेतला पाहिजे, मग जिथे गेल्यानंतर परतून कधी संसारात नाही येत. त्याचा मंत्र काय आहे? त्यासाठी त्याने ऑप्शन ठेवला आहे की तत्वदर्शी संत त्याचे डिटेल सांगू शकतात. 17व्या अध्यायाच्या 23व्या श्लोकात म्हटले आहे, ओम तत्सत इति निर्देशः ब्रह्मणे त्रिविधः स्मृतः. सच्चिदानंद घनब्रह्म म्हणजे परमक्षर ब्रह्मला प्राप्त करण्याची 3 मंत्रांची साधना आहे. आता 3 मंत्रांची साधना आहे. जसे की आपल्याला हँडपंप लावायचा आहे, तर हँडपंप लावण्यासाठी जे प्रयत्न आहेत ती पूजा नाही. पूजा तर पाण्याची करत आहोत, ज्याला आपल्याला शोधायचे मिळवायचे आहे. तर त्या साधना आपण करतो. त्या साधना तर असं समजा ही पूजा नाही आहे. कोणी असं म्हणेल हा ओम नामाचा जप देतात आणि तिकडून ओम तर काळाचा जप आहे. आता आपण काय करायचे? लोखंडानेच लोखंड कापायचे. लोखंडानेच लोखंड कापलं जातं. तर आपण आपल्या उद्दिष्ट प्राप्तीसाठी इथे लिहिलं आहे की ओम तत्सत इति निर्देशः ब्रह्मणः त्रिविधः स्मृतः. ओम ब्रह्मचा, क्षरपुरुषाचा. गीतेच्या अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 16 व 17 मध्ये 3 पुरुष 3 भगवान सांगितले आहेत. पुरुष म्हणजे प्रभू. पुरुष यासाठी म्हटले आहे मनुष्याला कारण की परमात्मा पुरुषासारखाच आहे, तो पुरुष आहे. आपण डुप्लिकेट पुरुष आहोत, त्याच्यासारखे असल्याने आपल्याला पुरुष म्हणू लागले. खरा पुरुष म्हणजे परमात्मा, प्रभू. पुरुष म्हणा, ब्रह्म म्हणा. तर इथे सांगतात क्षरपुरुष, अक्षरपुरुष. गीताजी अध्याय नंबर 15च्या श्लोक 16 मध्ये 2 पुरुष, 2 प्रभू सांगितले आहेत. एक क्षरपुरुष, एक अक्षरपुरुष. हा क्षरपुरुष आहे, हा 21 ब्रह्मांडांचा स्वामी आहे. हा ब्रह्म, क्षरब्रह्म म्हणा त्याला. हा ब्रह्म आहे 21 ब्रह्मांडांचा स्वामी. एका ब्रह्मांडात जी व्यवस्था आहे याची 21 ब्रह्मांडात अशीच आहे, परंतु त्या इतरांमध्ये प्रलय आहे. जेव्हा इथे प्रलय होईल तेव्हा या सगळ्या जीवांना दुसऱ्यात घेऊन जाईल. तिथे हळूहळू मग अशी सृष्टी बनेल, मग त्याचा अंत होईल, मग तिसऱ्यात घेऊन जाईल. असे हा पूर्ण फिरवत राहतो. परंतु या एका ब्रह्मांडात याच्या सगळ्या सृष्टीचं संचालन करतो. तर 21 ब्रह्मांड आहेत याचे त्याच्याकडे. आणि जो अक्षर पुरुष आहे त्याला परब्रह्म पण म्हणतात. त्याचे 7 शंख ब्रह्मांड आहेत. असे आणि जो तिसरा 17व्या श्लोकात जे 15व्या अध्यायात म्हटले आहे, उत्तम पुरुष तू अन्यः. 16व्या श्लोकात गीता अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 16 मध्ये जे 2 पुरुष सांगितले आहेत, क्षरपुरुष व अक्षरपुरुष, यांच्यापेक्षा कोणी दुसरा आहे तो उत्तम पुरुष, तो श्रेष्ठ परमात्मा, तो परमक्षर ब्रह्म आहे आणि त्यालाच परमात्मा म्हटले जाते. आणि त्याला प्राप्त करण्यासाठी त्या परमक्षर ब्रह्मची तोच 3 लोकात प्रवेश करून सगळ्यांचे पालन पोषण करतो, तो परमक्षर ब्रह्म आहे. आता गीता अध्याय नंबर 17च्या श्लोक नंबर 23 मध्ये म्हटलं आहे की तो सच्चिदानंद घनब्रह्मच्या साधनेचा ओम तत्सत इति निर्देशः ब्रह्मणः त्रिविधा स्मृतः. ब्रह्मणे म्हणजे त्या परमक्षर ब्रह्मचा, सच्चिदानंद घनब्रह्मच्या साधनेचा केवळ या 3 मंत्रांच्या जपाचा निर्देश आहे. निर्देश म्हणजे फायनल निकाल, नथिंग एल्स. डायरेक्शन आहे ही. यात जर तर नाही आहे आणि काही नाही. ओम तर ब्रह्मचा. ओमला क्षरपुरुष पण म्हणतात. या क्षरपुरुषाचा आपण आपल्या सद्भाषेत आपल्या महापुरुषांनी त्याला क्षरपुरुष म्हटले. क्षर आणि एक अक्षर जे नाश नाही होत त्याला अक्षर म्हणतात. तर क्षर आणि अक्षर. परंतु या अक्षर पुरुषाला इथे अक्षर पुरुष यासाठी म्हटले आहे की त्याचे आयुष्य खूप मोठे आहे, परंतु तरी पण याचा मृत्यू आहे. म्हणूनच तर म्हटले आहे गीता अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 16 मध्ये म्हटले आहे की क्षरपुरुष आणि अक्षरपुरुष हे 2 भगवान आहेत, 2 पुरुष आहेत. यांची आणि त्यांच्या अंतर्गत जितके प्राणी आहेत हे सगळे नाशवान आहेत. जीवात्मा तर कोणाचाच नाही मरत, ना गाढवाचा, ना कुत्र्याचा, ना डुकराचा.
ती तर गोष्टच वेगळी आहे, सेपरेट इश्यू आहे. परंतु आपण जे प्राणी रूपात आहोत या सगळ्यांचा मृत्यू होतो. म्हणून 17व्या श्लोकात 15व्या अध्यायाच्या गीतेत म्हटले आहे की उत्तम पुरुष तू अन्यहा. उत्तम पुरुष आहे, उत्तम पुरुष, पुरुषोत्तम म्हणजे खरा भगवान तर या दोघांपेक्षा पण दुसरा कोणी वेगळा आहे. त्याला परमात्मा म्हटले जाते आणि तोच तिन्ही लोकात प्रवेश करून सगळ्यांचे पालनपोषण करतो. तो आहे अवेश्वर, तो आहे अविनाशी परमेश्वर. आणि त्याला प्राप्त करण्याची 3 मंत्रांची साधना आहे. ओम क्षरपुरुषाचा आणि तत् हा अक्षर पुरुषाचा सांकेतिक आहे. हा तत्. ओम तर सार्वजनिक आहे. तत् आणि सत हे गुप्त आहेत. तत् व सत हे कोड वर्ड्स आहेत त्याच्यात. हे या दासाव्यतिरिक्त कोणी नाही सांगू शकत. जरी दासाकडून मिळालेल्या ज्ञानाने कोणी तसं कोणाला सांगितलं तरी त्याचे स्वतःचे नाम पण खंडित होईल आणि दुसऱ्याचं तर काही कल्याण होणारच नाही, दोषी होईल, त्याचे नाम खंडित होईल. तर हे कारण की अधिकाऱ्याशिवाय तुम्ही डुप्लिकेट लायसन्स बनवून देता, पासपोर्ट बनवता डुप्लिकेट, तर तुम्ही पण शिक्षेला पात्र आणि बनवून देणारा पण, दोघांना पाठवलं जाईल जेलमध्ये. तर अशी समजदार व्यक्ती अशी चूक नाही करू शकत. अपराधी वृत्तीची व्यक्तीच असे करते. तर जे भगवानाचे अपराधी आहेत, दोषी आहेत, तेच या मंत्रांना माझ्याकडून प्राप्त करून या दासाकडून ते स्वतः प्रभू बनण्याचा प्रयत्न करतील. गुरु स्वतःच्या जीवनाचा पण नाश करतील आणि त्या प्राण्यांचीही फसवणूक करत आहेत जे त्यांच्याकडून उपदेश प्राप्त करतील. तर सांगायचा भाव हा आहे पुण्यात्म्यांनो, समरथ का सरनाग हो रंग होरी हो, कदे न हो ऐ काज राम रंग होरी हो. दुख द्वंद उपाद में जीव बंधे, समरथ की नहीं उपासा है. दुख द्वंद उपाद में जीव बंधे, समरथ की नहीं उपासा है. या दुःखात, उपद्रवात, खोटेपणात, बकवासमध्ये सगळे जीव लागले आहेत. त्या समर्थाची पूजा नाही करत. समर्थ का सरनाग हो रंग होरी हो, कदे न हो ऐ काज राम रंग होरी हो. बोलो सतगुरुदेव. परमपिता परमेश्वर पूर्ण ब्रह्म, सर्व सृष्टी रचनाकार, कबीरजींच्या असीम कृपेने तुम्ही पुण्यात्मे सत्संग ऐकायला उपस्थित झाला आहात. जन्मजन्मांतराचे पुण्य आणि सत्साधनांचा जो संग्रह होतो तेव्हा परमात्मा मनुष्य जीवन देतो. अजूनही अत्याधिक जे पुण्यकर्मी प्राणी असतात, मनुष्य जीवन प्राप्त करून ते सद्गुरू शरण मिळवू शकतात. जे अत्यंत पुण्यकर्मी प्राणी असतात त्यातील आपण आहात. कोणतेही कारण तुमच्यासाठी झाले, तुम्ही परमात्म्याच्या चरणापर्यंत पोहोचला आहात. जरी कोणी कोणत्याही कारणाने आले आहे, कोणी दुःखाच्या कारणाने इथे आले, कोणी संकटाच्या कारणाने आले आहेत, तर ते संकट, ते दुःख त्याच्यासाठी वरदान सिद्ध होईल. जर ते संकट त्याच्यावर नसते आले तर तो प्राणी इथे आला नसता. काही पुण्यात्मे असे आहेत जे केवळ परमात्म्याच्याच शोधात आहेत. ते पण पुण्यकर्मी प्राणी आहेत आणि ती परमात्म्याची आवड त्यांच्यासाठी वरदान ठरली म्हणून ते इथे पोहोचले. आणि मनुष्य जीवन प्राप्त करून जे प्राणी भक्ती करत नाहीत तर ते कर्महीन आहेत. आणि जे भक्ती करतही आहेत आणि शास्त्रविधी सोडून मनमाने आचरण करणाऱ्या संतांच्याकडे गेले आहेत, जे शास्त्रविधी रहित साधना करवून घेत आहेत, तर त्यांचे जीवन पण व्यर्थ आहे. ते पण कर्महीन आहेत. तर पुण्यात्म्यांनो, मनुष्य जीवन परत परत प्राप्त होत नाही. परमेश्वर कबीर देवजी स्वतः येऊन हे
तत्वज्ञान सांगतात आणि समजावतात की मानुष जन्म दुर्लभ है, मिले न बारंबार। जैसे तरवर से पत्ता टूट गिरे वो बोर न लगता डार। दुख में सुमरण सब करे, सुख में करे ना कोई। जय सुख में सुमरण करे, तो दुख काहे को होवे। सुख में सुमरण किया नहीं, दुख में करते याद। कहे कबीरता दास की, फिर कौन सुने फरियाद। राम नाम रटते रहो, जब तक घट में प्राण। कबहू तो दीन दयाल के, बनक पड़ेगी कान। मानुष जन्म पाए के, जो नहीं रटे हरि नाम। जैसे कुआ जल बिना, बनवाया क्या काम। राम रटत कन्या भली, साकेट भलो न पूत। छेरी के गल में गलथना, जिसमें दूध ना मूत। राम रटत कोड़ी भलो, चू चू पड़े जो चाम। वो सुंदर शरीर किस काम का, जा मुख नाही नाम। राम रटत दारिद्र भलो, टूटी घर की छान। वो सुंदर महल किस काम के, जहां भक्ति नहीं भगवान। जिव्या तो वाए भली, जो रटे हरि नाम। नहीं तो काट फेंक दियो, ये मुख में भलो ना चाम। पुण्यात्म्यांनो, परमात्मा परमेश्वर स्वतः येऊन आपल्याला जागरूक करतात, हे समजवण्याचा प्रयत्न करतात की प्रथम तर हा मनुष्य जन्म खूप दुर्लभ आहे, मोठ्या मुश्किलीने प्राप्त होतो आणि मनुष्य जन्म मिळूनही जर परमात्म्याची भक्ती करत नसाल तर तुमचा मनुष्य जन्म व्यर्थ आहे। जैसे कुआ जल बिना, फिर बनवाया क्या काम। आता ज्या विहिरीत पाणी नाहीये आणि ती खणून पण ठेवली आहे, तिचे पक्के बांधकाम पण करून ठेवले आणि खूप सुंदर दिसत आहे। तिच्यात पाणी नाही तर तिचं नाव विहीर असलं तरी तिच्यात गुण विहिरीचे नाहीत। अशाच प्रकारे जो प्राणी मनुष्य जीवन प्राप्त करून परमेश्वराची भक्ती करत नाहीत, त्यांचे नाव मनुष्य अवश्य आहे, पण गुण मनुष्यांचे नाहीत। पुढे सांगतात, राम रटत दारिद्र भलो, टूटी घर की छान। वो सुंदर महल किस काम के, जहां भक्ति नहीं भगवान। परमात्म्याची भक्ती करणारा तो निर्धन व्यक्ती खरा आहे, चांगला आहे, ज्याच्या घराचे छप्पर जरूर तुटलेले असू दे, ज्याच्या झोपडीचे छत तुटलेले आहे आणि तो भक्ती करत आहे, तर म्हणतात सुंदर महल किस काम के, जहां भक्ती नहीं भगवान। छान महाल आहेत, खूप सुंदर बंगला बांधून ठेवलाय, परमात्म्याची भक्ती करत नाहीत। त्यांच्यापेक्षा तर तो गरीब व्यक्ती, निर्धन व्यक्ती
ज्याने छप्पर केले आहे, झोपडी आहे, हट आहे आणि त्याचे पण छप्पर तुटलेले आहे, छत तुटलेले आहे, म्हणजे इतका निर्धन आहे, तरीही तो त्या मायाधारी पैसेवाल्यापेक्षाही चांगला आहे. परमेश्वराला तोच आवडतो. काय सांगतात? कबीर सब जग निर्धना, धनवंता ना कोय, धनवंता सो जानियो, जिस पर राम नाम धन होय. पुण्यात्म्यांनो, परमेश्वर स्वतः सर्व सृष्टीचे रचनाकार आहेत, सगळ्यांचे पालनहार आहेत कबीर साहेबजी, परमेश्वर परमपूज्य कबीर साहेबजी. आणि ते काशीमध्ये, बनारसमध्ये आले. एका विणकराकडे राहू लागले. पालन पोषणाची लीला विणकराच्या घरी झाली. आणि असे निर्धन की आपले कपडे विणत असत, मेहनत मजुरी करत होते आणि कपडे विणण्यातून जो पगार मिळत होता त्यातूनच आपली गुजराण करत होते. एका झोपडीत राहत होते, कुटीत, आणि आपली भक्ती पण करत होते, प्रचार पण करत होते, त्यातूनच दान पण, धर्म भंडारे पण करत होते. ते का असे करत होते ते आपल्याला हे उदाहरण देण्यासाठी लीला करतात प्रत्येक युगात, की परमात्म्याच्या भक्तीसाठी ना कोणती जात किंवा धर्म बाधक नाहीये. परमेश्वराच्या भक्तीत शेठ असणं आवश्यक नाहीये. भक्तीसाठी मनुष्य जन्म असणं पर्याप्त आहे. मनुष्य जन्मानंतर मग परमसंत भेटणं अनिवार्य आहे, अति आवश्यक आहे. परमसंत भेटल्यानंतर मग भक्ती तुम्ही कशीही करा, भले तुमच्याकडे पैसा आहे, शेठ आहात, कोणी राजा आहे, चांगली गोष्ट आहे ती. तो भक्ती करत असेल तर खूपच छान आहे. आणि असा निर्धन पण भगवानाची भक्ती करत असेल तर तो पण भगवानाला तितकाच प्रिय आहे. आता सांगायचा भाव हा आहे की सगळेच शेठ नाही असू शकत, सगळेच धनी असू शकत नाहीत. आणि जसे आपण भक्तीच्या बिघडलेल्या प्रारूपाला जास्त बघतो, जसे आपण बघतो त्या शेठने तिथे 11,000 रुपये दिले असं बघतो, तर त्याचं नाव लिहिलं गेलं त्या आश्रमावर, तर सामान्य व्यक्ती हा विचार करतो की हे असे पार होतील जे इतके दान करतात. कोणी धर्मशाळा बांधली, त्याचं नाव लिहिलंय, कोणी किती दान केले, कोणी काही केले, तर आपण हा विचार करत होतो यांचाच नंबर आहे, हे पार होतील. परंतु परमात्मा म्हणतात दान सगळे सारखे आहे, तुमच्या क्षमतेनुसार दान करा, तेच पर्याप्त आहे. जसे एका व्यक्तीकडे अब्ज रुपयांची संपत्ती आहे आणि त्याने 2 लाख रुपये दान केले, खूप चांगली गोष्ट आहे. आणि एका व्यक्तीकडे 2,000 रुपयांचे इन्कम आहे आणि त्याने त्यातले 1,000 रुपये दान केले, तर ते त्यापेक्षा अत्याधिक आहे ज्याने 2 लाख दान केले. या दोघांच्या मनातली मग भावना पाहिली जाते. जर भावना योग्य आहे, खरी भावना आहे, तर मग परमात्म्याला स्वीकारार्ह होते. सांगायचा भाव हा आहे की परमात्म्यावर आस्था, एक विशेष आस्था असेल तर दोन्ही भक्त परमात्मा प्राप्ती करू शकतात. परंतु सगळे शेठ होऊ नाही शकत, सगळ्यांकडे ही व्यवस्था होऊ नाही शकत, कारण की पूर्वजन्माच्या पुण्यांना आपण स्वर्गात बर्बाद केले आहे. आता परत नव्या पद्धतीने आपलं जसं प्रारब्ध बनलंय उर्वरित राहिलेल्या कर्मांचं, त्यालाच आपण भोगत राहिलो आहोत. परमात्मा येतात, सतभक्ती करवून घेतात, आपल्याला परत धनी बनवतात भक्तीचे. तर मग आपण परमात्मा मिळवण्याच्या लाईनमध्ये येतो. आता जसे दुसरे प्रारूप बिघडवून ठेवलं आहे भक्तीचे, की जसे
परमात्मा तेच मिळवू शकतात ज्यांनी सगळ्याचा त्याग केला, घरदार सोडून दिलं, जंगलात राहू लागले, घासफूस फळे आहार घेऊन आपलं जीवन व्यतीत करत आहेत. आणि कोणी तप करतो असं उभं राहून, कोणी शेकोटी करून चारी बाजूला अग्नी लावून मध्ये बसून राहतो उन्हाळ्यात, थंडीत वरून जलधारा करतो. परमात्मा म्हणतात हे नुसते पाखंडी आहेत, ढोंगी आहेत, हे अवडंबर करणारे व्यक्ती आहेत. यामधून कोणताच लाभ नाही, ना या शास्त्र अनुकूल साधना आहेत. आणि शास्त्रविधीला सोडून मनमानी आचरण जे करतात ते आपल्या जीवनाचा नाश करत आहेत. गीताजींच्या अध्याय नंबर 16च्या श्लोक नंबर 23 म्हटलं आहे की शास्त्रविधीला सोडून जे मनमाने आचरण करतात, मनमानी पूजा साधना करतात, त्यांना ना कोणतं सुख मिळतं, ना त्यांना कोणती सिद्धी मिळते आणि नाही त्यांची गती होते, म्हणजे युजलेस. यामुळे तुझ्यासाठी अर्जुन, गीताजींच्या अध्याय नंबर 16च्या श्लोक नंबर 24 लगेच म्हटलंय, म्हणून तुझ्यासाठी कर्तव्य आणि अकर्तव्याच्या व्यवस्थेत सद्ग्रंथच प्रमाण आहेत. अर्थात जे शास्त्रात लिहिले आहे त्याचप्रमाणे तुम्ही केले पाहिजे. शास्त्रविधी सोडून कोणतीही साधना, पूजा, मंत्र, जप तुम्ही करत असाल तर ते युजलेस आहेत. आता गीताजीमध्ये पुण्यात्म्यांनो, केवळ ब्रह्मसाधनेचे तर ओम नाम सांगून ठेवले आहे. हेच वेदात सांगितले आहे. वेद ज्ञानदाता पण तोच आहे, गीता ज्ञानदाता पण ब्रह्म आहे. आणि त्यात तो सोबत संकेत करतो की वास्तवात पूज्य तर कोणी दुसरा परमात्मा आहे, जो गीता ज्ञानदात्याहून अन्य आहे. त्याची भक्ती केल्याने जीवाला मोक्ष प्राप्त होईल. इथे सांसारिक सुख पण त्याच्याकडूनच प्राप्त होतील, कारण तो परमात्मा आपल्या प्रारब्धाच्या कर्मांना नष्ट करून टाकतो, जे पापकर्म आहेत, आणि पुण्यकर्मांची भरभराट होत असते. जसे पूर्वीच्या काळी पिकांची पेरणी तर त्याच्यासोबतच गवत पण उगवायचं आणि पीक अर्ध मिळायचं. आता एका अशा औषधाचा शोध लागला आहे की पीक लावून ठेवलं आहे आणि त्यात तण उगवलं आहे अनावश्यक, तर त्यात एका सिंचनाच्या वेळी औषध फवारलं जातं, ते तणाचा नाश करतं, तणाला संपवून टाकतं आणि पिकाचं नुकसान नाही करत. ठीक अशाच प्रकारे आता त्या मंत्राचा शोध लागला आहे, त्याचं अन्वेषण झालं आहे. जो आपल्या पापांचा नाश करतो, पुण्य जसेच्या तसे राहतात. तो मंत्र या दासाच्या व्यतिरिक्त या वर्ल्डमध्ये कोणाकडेही नाही, 21 ब्रह्मांडात नाही तो मंत्र. तर तो मंत्र तुम्हाला दिला जाईल ज्याने तुमच्या पापांचा नाश होईल, आणि तो फक्त कबीर परमेश्वरांच्या परवानगीनेच, त्यांच्या कृपेनेच होईल. कारण मेन पॉवर आपला जो थर्मल प्लांट आहे, आपले जे मेन पॉवर हाऊस आहे ते कबीरजी आहेत. आणि पॉवर हाऊसमधून लाईट येते. आणि संत समजा ते छोट्या स्तरावरचे पॉवर हाऊस असतात, कोणी 33 केव्हीचा, कोणी 66 केव्हीचा. तर त्या संतांकडून जे त्या मेन पॉवरला कनेक्टेड जे संत आहेत ते पण समजा पॉवर हाऊस आहे, आणि मग त्या पॉवर हाऊसशी तुमचं कनेक्शन आहे, तर तुमचं काम होईल बरोबर, सगळी कामं होतील. तर जो पण मंत्र तुम्हाला दिला जातो तो कबीर परमेश्वरांच्या पॉवर हाऊसनेच काम करतो, असंच नाही करत हे काम. तर पुण्यात्म्यांनो, आता गीताजीमध्ये केवळ एक ओम मंत्र सांगितलाय ब्रह्मसाधनेचा, जो गीता ज्ञानदाता 8व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकात म्हणतो, ओम इति एकाक्षरम ब्रह्मव्याहरण माम अनुस्मरण य प्रयाती त्यजन देहम स याती परमाम गतीम. मज ब्रह्मचा केवळ एक ओम मंत्र आहे, नथिंग एल्स. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार सतसाहेब, आपलं नाव? नारायण सदाशिव बागुल. आपण कुठून आलात?
मुक्काम दैवाळ, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक. आपला व्यवसाय काय आहे? माझा व्यवसाय शेती. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा 2016 घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांच्या भक्तीच्या अगोदर आम्ही वारकरी संप्रदाय, आनंद संप्रदाय, नाथ संप्रदाय यामध्ये पूर्ण परिवार त्याच्यामध्ये लीन झालो होतो आम्ही. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार पूर्णपणे आध्यात्मिकदृष्ट्या जुडले होते. त्याचप्रमाणे आपण बऱ्याचशा संप्रदायाशी सुद्धा जोडले गेले होतात. जसं की वारकरी संप्रदायाची आपण भक्ती साधना करत होतात. त्यानंतर आपण नाथपंथ यांचीसुद्धा आपण साधना केली आणि शेवटी आपण आनंद संप्रदाय यांचीसुद्धा भक्तिविधी आपण केली होती. परंतु या सगळ्या भक्ती साधनातनं आपण संत रामपालजी महाराजांच्या साधनेकडे कसे वळालात आणि संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाबद्दल माहिती आपल्याला कशी मिळाली? ते एक दिवशी सर आम्ही त्र्यंबकेश्वरला गेलो. त्र्यंबकेश्वरला दिंडीमध्ये जाता जाता मला ज्ञानगंगा पुस्तक मिळालं. ज्ञानगंगा पुस्तक वाचलं तिथं. मी थोडे 1-2 पानं वाचले, मला पटलं बी ते, पण घरी येऊन ठेवून दिलं. असे बरेच दिवस जवळजवळ 3-4 वर्षे निघून गेल्यानंतर आमचे जे जुने गुरुबंधू होते नाथपंथी, त्यांच्याकडे एक कार्यक्रम निघाला. तर त्या कार्यक्रमाला आम्ही येऊन पोचलो इथं. तर त्यावेळेला खूप मंडळी आली होती, जवळजवळ गाड्या भरून भरून इथं मंडळी आली होती आणि सगळे याच्यामध्ये रामपालजी महाराजांचे शिष्य होते. आणि त्या शिष्यांमध्ये सुरतहून एक भगतजी आले होते. ते सुरतचे भगतजी सांगायचे की मी राधा स्वामी याच्यामध्ये होतो पहिले, तर माझे जवळजवळ 51-52 हजार शिष्य होते. तर ते सोडून मी इकडे आलो. का आलो तर त्यांनी एक अनुभव सांगितला त्यांचा. तर ते पाहून एक अचंबित होण्यासारखं आहे ते. कारण त्यांचा मुलगा त्याच्यामध्ये वारला होता. वारल्यानंतर त्याला 4 वर्षे झाले होते. तर 4 वर्षे झाल्यानंतरसुद्धा संत रामपालजी महाराजांकडे गेल्यानंतर त्यांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि तुझा मुलगा कुठे बघायचं का तुला, असं सांगून त्याला डायरेक्ट जिथं मुलगा होता ज्या लोकात तिथं डायरेक्ट पाठवलं आणि तो वापस आल्यानंतर त्याने डायरेक्ट पाय धरल्यानंतर मग त्याला खूप असं म्हणजे उचंबळून आलं. सांगता उचंबळून आलं. कारण गोष्ट तशीच होती ती. कारण एवढं या पृथ्वीच्या तळावर असं कुणीच आलेलं नाही अजून की बा हात ठेवताच त्या लोकात घेऊन जाईल. तर असं मला ते ऐकायला मिळालं आणि माझे डोळे उघडल्यानंतर मी दुसऱ्या दिवशी या भगतजींना येऊन मिळालो की बुवा मलासुद्धा नामदीक्षा घ्यायची आहे. मग त्यांनी त्यांच्या गाडीवर सुद्धा मला नेऊन आणि धुळ्याला नेलं आणि तिथं श्री रामपालजी महाराजांची दीक्षा मिळाली तिथं. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपल्याला संत रामपालजी महाराजांचे जे अनुयायी आहे त्यांचा एक अनुभव आपल्याला ऐकायला मिळाला आणि त्या अनुभवातून आपल्याला प्रेरणा मिळाली आणि आपण संत रामपालजी महाराजांची धुळे येथे जाऊन गुरुदीक्षा घेतली. तर मला हे विचारायचं आहे, केवळ या चमत्काराच्या आधारावर, या अनुभवाच्या आधारावरच आपण संत रामपालजी महाराजांशी जुडले गेलात की अन्य काही आपल्याला संत रामपालजी महाराजांचं असं ठोक ज्ञान आहे जे आपल्या मनाला आवडलं आणि आपण त्यांच्याशी जुडले गेलात आणि आपण त्यांच्याकडनं गुरुदीक्षा घेतली? त्यांनी जे मला सांगितलं त्याच्यावरून मी गुरुदीक्षा घेतली. पण सर असं झालं, ते घरी येऊन मला वारकरी संप्रदायामध्ये थोडंसं ज्ञान कसं झालं होतं. एक बुवाने सांगितलं होतं की बा या इथं एकच देव नाही, 3 पुरुष आहेत. तर क्षरपुरुष, अक्षरपुरुष आणि परमाक्षरपुरुष. माझ्या कानावर आलं होतं पण मला काही कळलं नव्हतं ते. पण इथे येऊन मला असं कळालं ते खरंच 3 पुरुष आहे. आणि गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे 3 पुरुष, क्षरपुरुष, अक्षरपुरुष, परमाक्षरपुरुष हे 3 पुरुष आहेत. आणि त्यांचं पुढे जाऊन मंत्रसुद्धा 3 आहेत 17व्या अध्यायामध्ये जाऊन आणि 23वा श्लोकमध्ये. तर मी ते वाचलं, पूर्ण ज्ञानगंगा पुस्तक वाचल्यानंतर इतकं फिट झालं ते अजिबात एक अक्षर वाया जायसारखं नव्हतं. त्याच्यामुळे मी ती त्यांच्याकडून नामदीक्षा घेतली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं जे ज्ञानगंगा पुस्तक आहे याचं आपण अध्ययन केलं, त्यानंतर आपला विश्वास दृढ झाला आणि आपण संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती घेतली. मला हे विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलात त्यानंतर आपल्याला व आपल्या कुटुंबाला काय काय अनुभव आलेत? अनुभव सर असे आले. तर
माझा एक पहिला अनुभव म्हणजे आध्यात्मिक विषय ते कळाला, पण पूर्ण कुटुंबाने ज्ञान घेतलं. पूर्ण कुटुंबाने ज्ञान घेतल्यानंतर एक विषय असा आहे त्याच्यामध्ये, माझी एक सून आहे, तिथे सुनेने ते ज्ञान घेण्याला नकार दिला होता. तर जवळजवळ 1-1.5 वर्षे असं चाललं. ती म्हणे तुम्हाला जावं चालत नाही, असं चालत नाही वगैरे वगैरे, तर मी बरी आहे म्हणे जायला असं सांगून तिने ते ज्ञान घेणं टाळलं. मग एके दिवशी असं झालं, तिला मी बाबांना अरदास लावली घरीच दंडवत घालून. तर गुरुजींना दंडवत घातल्यानंतर त्या दिवशी ते दोघं म्हणजे माझा मुलगा आणि सून मालेगाव चालले होते. मग ते गाडीला पेट्रोल कमी होतं. पेट्रोल कमी असताना असं झालं तर ते पंपापर्यंत भिडले नाही, रस्त्यातच संपलं. ते संपल्यानंतर असं झालं, मागून एक मोटरसायकल आली, त्याच्यावर उंच दिप्पाळ 2 पुरुष सफेद कपडे घातलेले, आणि त्यांनी विचारलं यांना, का हो तुमचं पेट्रोल संपलं का? ते म्हणे हो. ते थोडंसं द्या म्हणे पंपापर्यंत पुरेल असं. थोडं नाही म्हणे, 2 लिटरची डबकी तेवढी ओतून घ्या. तर डबकी झाकण खोलून डबकी ओतत नाही तोपर्यंत ते गाडी गायब झाली. तर ते देवाने म्हणजे परमेश्वराने अशी हाक माझी ऐकली, भगतजी अशी हाक ऐकली माझी. तर असं उचंबळून आलं मला ते ऐकून. तर ती बाई त्या दिवशी काय म्हणे, तुमचे गुरु जर तुमच्या पाठीमागे पुढे मागे उभे आहेत तर मी का राहू म्हणे मागे, असं म्हणून तिने त्या दिवशी गुरुदीक्षा घेतली. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या साधनेत आल्यानंतर आपल्या पूर्ण कुटुंबाने संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती स्वीकारली. मला हे विचारायचं आहे की हा एक मोठा लाभ आज तुम्हाला झालेला आहे की पूर्ण कुटुंब आज संत रामपालजी महाराजांची भक्तिविधी करत आहात आणि गुण्यागोविंदाने आपण आज आपलं जीवन व्यतीत करत आहात. हे असं चालू असताना आपल्याला काही शारीरिक, मानसिक, आर्थिक स्वरूपात संत रामपालजी महाराजांकडनं काही अनुभव आलेत का? अनुभव खूप मोठे सर. कारण काय मला मी लहान असताना माझं एक इतकं मोठा ॲक्सिडेंट झाला, त्यावेळेला माझी जगण्याची म्हणजे खात्री नव्हती. डॉक्टरांनी सांगितलं की बा हा जगू शकत नाही, कारण याचा मेंदूला मार लागलेला. इथं आहे ना, ही जी कवटी आहे माझी डायरेक्ट फुटलेली आहे, 2 भांगा झालेल्या आहेत, इथं हड्डी नाही. तर त्याच्यामध्ये एवढ्या दिवस कोमात असताना तर मला दररोज एक दाढीवाला बाबा दिसायचा. तर तो दाढीवाला बाबा त्यावेळेला म्हणजे गौण रूपात मी पाहत होतो, मला काही ओळख नव्हती. परंतु त्यांनी आज मला वाचवलेलं आहे, आज मी त्यांची दीक्षा घेतलेली आहे. त्याच्यामुळे आज कळून चुकलं की संत रामपालजी महाराजांनी जी दीक्षा दिली मला, तर त्याच्यामध्ये तीच देवता होती असं मी ठाम म्हणू शकतो. सफेद दाढीवाली जी देवता होती ती त्यावेळेला मला काहीच कळालं नाही, पण आता अनुग्रह घातल्यानंतर कळून आलं की हे कबीर साहेबच आहेत. आता मला ठाम निश्चित कळून आलं की त्यांनीच मला वाचवलं. सर, या व्यतिरिक्त आणखीन काही आपल्याला लाभ किंवा काही अनुभव आलेत का? हो, खूप मोठे लाभ आहेत. कारण लाभ जर सांगायला गेलं सर तर रात्र होईल, एवढे लाभ आहेत. कारण माझा पाय पण मुडलेला होता, तो पाय चांगला झाला माझा इकडे येऊन. अगोदर 3 संप्रदायामध्ये माझा पाय जसाच्या तसा लंगडा होता, पण आता पाय चांगला झाला. आणि दुसरं म्हणजे आम्ही जी पाईपलाईन केली त्याचं कर्ज होतं आमच्यावर. कर्ज एवढं होतं तर 36 लाख रुपये झालं होतं. तर त्याच्यामध्ये आमची वाळू सरकली. आता हे कसं पिटणार बा? परंतु मी दंडवत करून गुरुजींना सांगितलं, गुरुजी हे असं कर्ज आमच्यानं पिटणार नाही का, काय करावं? मग त्यांनी काही दिवसात ते ना तिथे बँकालाच काहीतरी ते काय म्हणता ना ते काही ते मुद्दलमध्ये 4 आणे व्याज सूट करून दिलं, आणि मुद्दलमध्ये 4 आणे म्हणजे जवळजवळ 4 लाखामध्ये 36 लाखाचं कर्ज आमचं मुक्त केलं. सर, जसं तुम्ही मगाशी म्हणालात की आपण वारकरी संप्रदायाची भक्ती केली, नाथपंथाची भक्ती केली, त्याचप्रमाणे आनंद संप्रदायाची सुद्धा आपण भक्ती साधना केली. तर प्रामुख्याने मला हे विचारायचं आहे की या तिन्ही संप्रदायाच्या भक्तिविधीमध्ये आणि संत रामपालजी महाराजांची भक्ती साधना यामध्ये प्रामुख्याने आपल्याला काय समानता किंवा काय विरोध आपल्याला बघायला मिळालेला आहे? समानता अजिबात नाही सर, विरोधच आहे. कारण काय 2 संप्रदायामध्ये एवढा मोठा बदल आहे सर. तर पहिला जो संप्रदाय माझा वारकरी संप्रदाय, त्याच्यामध्ये मी खूप कार्यरत होतो, किती दिवस कार्यरत होतो. त्याच्यामध्ये भजन व्हायचं, कीर्तन व्हायचं, नंतर त्यांना पाकिटं वाटायचं सुद्धा माझ्याकडेच काम होतं. जेवण खावण माझ्याकडेच असायचं. तर ते सगळी जी भक्ती केली तर ती भक्ती जवळजवळ व्यवहार म्हणूनच करत होतं ते. आणि सगळे संप्रदाय जवळजवळ असेच होते, 3 संप्रदाय. परंतु या संप्रदायामध्ये संत रामपालजी महाराजांकडे
ज्या वेळेला मी नामदीक्षा घेतली त्यावेळेला पाहिलं तर सत्संग पूर्ण फ्रीमध्ये, पुस्तक फ्रीमध्ये, सगळे फ्रीमध्ये असायचं. तर एवढा मोठा याच्यामध्ये बदल होता. वारकरी संप्रदायामध्ये तुकाराम गाथामध्ये लिहिलेलं आहे. तर तुका म्हणे देती घेती दोघं नरका जाती. आणि हे याच्यामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी जे सांगितलेलं आहे, तर जेव्हा पुण्याची पावती सरे इंद्रपणाची उटी उतरे येऊ लागते माघारे मृत्यू लोका. तर हे एवढं जर स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे तर लोक डोळे जाग करून परमार्थ करून राहिले. त्यांनी सांगितलं पूर्ण मोक्ष याच्यामध्ये नाही, स्पष्ट सांगितलेलं आहे. परंतु लोकांनी संप्रदाय हा म्हणजे तो करतो म्हणून हा करतो, हा करतो म्हणून तो करतो, असं म्हणून चालू येते. तर तसं इथं न घडता या बाजूला एवढा विरोध आहे तर त्या संत रामपालजी महाराजांकडे हे असं काहीच नाही. संपूर्ण सत्संग वगैरे, पुस्तक सेवा, नंतर SMS सेवा फ्रीमध्ये घरी जाऊन आम्ही घरोघर पुस्तक वाटप करतो. सर, या ठिकाणी आपण जसं सांगितलं की अगोदरचा जो सांप्रदायिक जी आपली भक्ती साधना होती आणि आता संत रामपालजी महाराजांचे जे भक्त म्हणून आपण आज साधना करत आहात, या दोघांमध्ये जो काही आपल्याला फरक बघायला मिळाला, त्याचप्रमाणे जे काही संत रामपालजी महाराजांच्या साधनेनंतर आपल्याला जे अनुभव आलेत, आपल्या कुटुंबाला जे अनुभव आले, तर ह्या सगळ्या अनुभवातून आपण आपल्या जे पूर्वीचे जे आपले जे सवंगडी होते, जे आपले मित्र होते, जे आप्तेष्ट आहे आणि जे आपले पूर्वीचे जे गुरुबंधू असतील, या सर्वांना उद्देशून आपण आपल्या ज्ञानातून, संत रामपालजी महाराजांच्या भक्तीतून, आपल्या अनुभवातून त्या सर्वांसाठी आपण काय संदेश द्याल? संदेश देण्याची माझी लायकी नाही बघायची, पण मी एक विनंती करू शकतो सगळ्यांना. तर माझे जे गुरुबंधू, जुने गुरुबंधू आहेत, वारकरी संप्रदायाचे, आनंद संप्रदायाचे आणि नाथ संप्रदायाचे, त्यांना मी हात जोडून विनंती करतो, बाबांनो आयुष्य गमवू नका तुम्ही. तर हे जे चालू आहे आजकाल, तर ती मी सुद्धा त्याच्यामध्ये जो होतो ना त्यावेळेला बरं होतं, पण आज जास्त भरकटलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही इकडे रामपालजी महाराजांच्या भक्तीकडे, श्री संत रामपालजी महाराजांच्या भक्तीकडे या आणि त्यांचं ज्ञान ग्रहण करा आणि तुम्ही कृत्य तुमचं जीवन करून घ्या. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आज समाजाने एकदा तरी संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजून घ्यायला हवं, त्याचप्रमाणे आपले जे जुने गुरुबंधू आहेत यांच्यासाठी सुद्धा आपण साथ घालत आहात. तर ह्या आपल्या आव्हानातून एखाद्या भक्ताला वाटलं की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यायला काही एक हरकत नाही, तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? सरजी, TV वर दररोज सत्संग चालतो, त्याच्यानंतर खाली पट्टी चालते, त्या पट्टीवर नंबर येत असतो. त्या नंबरवर जाऊन तुम्ही आपल्या जवळच्या ज्ञानदान केंद्रावर जाऊन गुरुदीक्षा घेऊ शकता. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे सत्संग विविध चॅनल्सवर आज प्रसारित होत असतात, त्याचप्रमाणे सोशल मीडियाचे जेवढे पण प्लॅटफॉर्म आहे, यूट्यूब आहे, ट्विटर आहे, इंस्टाग्राम आहे, या सगळ्या प्लॅटफॉर्मवर संत रामपालजी महाराजांचे सत्संग प्रसारित होत असताना खाली काही नंबर चालतात. त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला अगदी आपल्या जिल्ह्याच्या जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळते आणि तेथे जाऊन तो साधक संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेऊ शकतो. मला हे विचारायचं की या नामदीक्षेसाठी त्या साधकाला, आणि आपण सुद्धा जेव्हा नामदीक्षा घेतली होती तर आपल्यालासुद्धा या नामदीक्षेसाठी किती पैसे द्यावे लागलेत? सरजी, एक नया पैसा या नामदीक्षेला मला स्वतःला लागलेला नाही आणि कधीच लागणार नाही इथून पुढे, कारण सच्चा मार्ग येतो. त्याच्यामुळे इथं पैशाचा विषयच नाही आहे काही. धन्यवाद सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा
किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.